21 डिसेंबरला एकत्रित मतमोजणीच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान। आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। तात्काळ मतमोजणी करून निकाल लावण्याची मागणी। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला झापलं। निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर तीव्र नापसंती, प्रशासकीय दूरदृष्टीच्या अभावाचं प्रदर्शन, हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल डिसेंबर अखेर वाजण्याची चिन्ह। निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर संकेत, जिल्हा परिषदांआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। महायुती सरकारची वर्षपूर्ती, सरकारच्या कामगिरीवर 53% नागरिक समाधानी, पुढारी आणि VMRच्या सर्व्हेतील निष्कर्ष। महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती। पुढारी आणि VMRचा सर्वे, फडणवीसांना 40 तर एकनाथ शिंदे यांना 18% जनतेचा पाठिंबा। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवर। एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक। पालिका निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता। काँग्रेससोबत आघाडी करत ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिका लढवावी। दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा। काँग्रेस हायकमांडनं दिग्विजय सिंग यांच्याकडून निरोप दिल्याची माहिती। अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांचा आज विवाह सोहळा। बहरीनमध्ये पार पडणार लग्न सोहळा। शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य लग्नाला जाणार नसल्याची माहिती। राज्यातील शिक्षकांचा आज राज्यव्यापी बंद। आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक। टीईटीची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन। शीतल तेजवानीला पुणे कोर्टाकडून 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी 8 दिवसांची पोलीस कोठडी।